एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून त्यांना धमकीचे फोन आलेत। दाऊद आणि छोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली। या संदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिली आहे। एकनाथ खडसे यांना 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून हे फोन आलेत। दाऊद आणि छोटा शकील या नावांनी धमकी त्यांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खडसेंनी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून हे धमकीचे फोन आलेले आहेत। 15 आणि 16 तारखेला म्हणजे काल आणि परवा त्यांना हे 4 मोबाईलवरून फोन कॉल्स आले आहेत। एकनाथ खडसे यांना धमकी देण्यात आलेली आहे। दाऊद आणि छोटा शकीलकडून हे धमकीचे फोन आले तसं सूत्रांकडून कळतंय। मात्र आता पोलीस तपासांतीचे फोन नेमके कोणी केले हे कळू शकेल। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी। अपडेट्स घेऊयात। वाल्मिक, एकनाथ खडसेंना 4 वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन आल्याचं कळतंय, काय काय अपडेट्स मिळतात याबाबतचे? एकनाथराव खडसे मुक्ताईनगरमध्येच आहे। त्यांना गेले 2 दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल्स येत होते आणि त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आलेली आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की मागील काही काळामध्ये एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहिम यांच्या देखील धमकी आलेल्या होत्या। तर त्याचाच हाच पार्श्वभूमी आहे का नाही अशी चर्चा आहे। एकंदरीत एकनाथराव खडसे यांना पुन्हा हे धमकीचे फोन येणं, एकीकडे लोकसभेचे वातावरण आहे आणि पुन्हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन येणं यामुळे संभ्रम अवस्थेत निर्माण झालेली आहे। एकनाथराव खडसे यांना कोणत्या तरी गँगस्टरकडनं हे धमकीचे फोन आल्याचं प्राथमिक माहिती कळली आहे। काल त्यांनी मुक्ताईनगर या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आता मुक्ताईनगरचे पोलीस व जळगाव जिल्ह्याचे पोलीस करतात आहे। ठीक, धन्यवाद वाल्मिक या संपूर्ण माहितीसाठी।